जय भीम नमो बुद्धाय जय शिवराया नमस्कार. सकाळी आलता फोन, एका व्यक्तीचा फोन आलता. तर ते म्हणले, म्हणलं म्हणलं एखादी मुलाला बघा बा सोयरत. तर त्या म्हणल्या बरं बघू म्हणत तर म्हणत बाई सारशीची बघू का म्हणले सारशीची बघू का. तर मी म्हणलं नको बाबा, मी हात जोडतो सारशीची. एकीनं एक केली सारशीची, तर तिनं मुलगा घेतला हिरावून घेतला. लग्न झालं, 2 महिने झाले लग्नाला झाले नेमकेच. आणि जे तिने ते खाण्यात घातलं की तिने त्याला आमची आशाच नाही लागू दिली, आमच्याकडे येऊ दिलंच नाही. तर मग आता पहा, एवढं तर माहीत नाही, पण 2 महिने लग्नात झाले होते. 2 महिने झाले तेव्हापासून जे गेला ते सुद्धा फोन नाही करत. मुलीचं लग्न होतं. तर तो आम्ही बोलवलं होतं. कसं बोलवलं होतं की बाबा चला आपल्याला कोणीतरी नाव ठेवून, मुलाला बोलवलं नाही. तर तिला नुसते स्वयंपाक कर म्हणलं, तर तिनं ते उलसं बाळ आहे तर ते खाली टाकून दिलं. तर मुलगा म्हणे तुम्ही कशाला बोलायचं होतं, आमच्या घरच्या म्हणे तुम्ही कशाला बोलायचं होतं ते. मी आणलं बाबा जाऊ दे. तर मी तिच्या पाया पडली. म्हणलं बाई तुझ्या पाया पडते. म्हणलं बाई नको. म्हणलं म्हणे चला म्हणे चला पोरगी तिला घेऊन. तर ते बोलला. तर म्हणलं बाई त्या पाया पडतो. म्हणलं माय नको जाऊ. मा घरच्याले बोलले, आमच्या घरचे बी म्हणत बाई त्या पाया पडतो. म्हणत बापा जाऊ नको. मग राहिले. अहो खूप मेतील का नाही. मग काय म्हणे तो म्हणे आई तुला मी 10,000 पाठवतो म्हणे पेरणीच्या टायमाले. मायची माय मोठी दाढे राहते. मग मी गव्हाचं पीठ बांधलं, मी उडदा डाळ बांधली, तुरीत डाळ बांधली, घरात बेसन होतं, बुंदी काढली ती पोरीच्या लग्नाले. तर बुंदी बेसन उरलं होतं, ते बेसन दिलं, त्याच्यासोबत चटणी दिली, मसाला दिला. आता म्हणलं माझ्याकडून 10,000 पाठवा लागलं. मग म्हणलं आपल्याला 10चे 5 तर पाठवून म्हणलं पेरणीच्या टाईम आले. तर असं वाटलं. तर मग तिनं काय नाही आखाडतोंडी फोन केला आखाडतोंडी. तर म्हणे मी केला फोन. त्याला नाही बाप्पा तो आयुष्यात फोन करेना. त्याला मायबाप मेल्यासारखे होते, लग्न करून दिलं तर बायकोनं खाण्यात घातलं ते मौनीचा आशे बापा. तर तेव्हापासून तो माय राहिलाच नाही. माय म्हणत ना, मायच्या संग बोलत नाही, मायले भेट नाही पाहिजे, त्याले माय नाही पाहिजे, तर बहिणी नाही पाहिजे, बहिणीला बोलत नाही. माय कापंग पोरगी शालुनाची. तर तिले लग्न झाल्यावर घाण शिवा दिल्या, रडू लागली. म्हणलं माय रडू नको ना, आम्ही येऊ ना असं म्हणलं. आणि मग ते येतच नव्हते. आमच्या घरच्याले उतरून पातरून बोलत जाय. पुन्हा पोरी नाही बोलायचा. तर मग जाऊ दे म्हणलं माय आहे ना, आम्ही जवराक पण टेन्शन मागं लागलो. जेवण नाही धकत, काय नाही, काय खरे एवढे मुलं जन्माले, एवढे जनता पैदा करून काय फायदा आहे. तर मग त्यापासून हे करत नाही. मग आता इथं आली तरी टेन्शन घेत नाही, फिरून पाहत नाही. आमच्या घरच्याची तब्येत नव्हती जाग्यावर तरी पाहिलं नाही, डोक्याला टेन्शन घेते, जेवण नाही धकत आणि काय नाही. आमच्या घरचे खाय म्हणतात मी जेवण नाही करत. डोक्याला ताण येते की बाबा काय
शेती कमावली एकासाठीच कमावते माणूस. तर नाही केलं मग आता वाटते बाबा मग काय आता शहरातच राहा असं वाटते. कशी बी आमच्या इथंच वाचन के बिल्डिंगच्या खाली तर तिथंच राहतात करतात आपले 8 वाजेला करतात आणि लगेच घरी येतात घरच्या घर. म्हणून मग ते बोलायची वेळ आली. मी व्हिडिओ काढत नव्हते बहिणीने पण ते फोन आला म्हणून मला टाईम भेटला. कसा की आज सारशीची करून दिली मोठ्या पोराने. आमचे संबंध तिकडं काय नव्हते, आमचं कोणीच नाही तिकडं. पण एक माणूस होता बहिणीच्या इथला तिचाच जेव्हा माणसाला जेवायला ना बोलवलं या बहीण भावानं जेवायला या ह्याचे तुरीच्या डाळीत आंबट चुक्याची भाजी आंबूस झाली ते चांगली झाली. या जेवायला बहीण भाव गेला म्हणजे मग म्हणून सारशीची केली तर बाईनं का नाही सोयरे किले गेलोच की लगे त्यानं तवाच खाण्यात घातलं. पोरगा आमचा हक्कच सुटला डायरेक्ट. पण असं बरं होत नसते कोणाची गायची वासराची ताडतोड करू नये कोणी झालं तर. पण विचार करत नाही. मला पण 3 मुली येतात पण मी कधीच नाही केलं त्यांच्या त्या घरी नांदून राहिल्या. ते आपल्याला देत नाही तसं. डबल मला साक्षी दाखवून मग ती म्हणे बाई हो म्हणे मला जर माहीत असतं म्हणे मा तू कर लागली मला जर माहीत असतं ना तर मी तू करून दिली नसती. तिचा नवरा केला तर बाईचा तिनं केली. तर साक्षीची म्हणे तसं ना खाण्यात घातलं म्हणे पोराच्या तर डोकून पाव देत नाही डोकून पोरगं पाहत नाही. पहिलं म्हणे जरासं सोडायचं नाही. पण असं का नाही कोण नाही झालं बहीण भावानं असं कर नाही. आई 9 महिने वागवते 9 महिने पोटामध्ये राहते. ते लेकाची लेकाची तोडा ताडातोड काहीच करायचं ना. एकीनं केलं तसं ते म्हणलं बाई तिनं घेतला आता सारशीची केली तर घेतला हिरावणी. आता दुसऱ्या सारशी दिली तर त्या नाही जावा मग का नको म्हणलं माय म्हणे मी तुला यानं म्हणलं ते काढून की पोरगे पाच घातली म्हणून म्हणलं तू म्हणलं हे कळतो. पण नाही बाय सारशी म्हणजे नको बाबा मांगाने काटायचं तर सारशीची पोरगी म्हणलं की नकोच आपल्या जीवाला. सुखानं खायचं तर दुखात नाही. म्हणजे मी सांगतो तुम्हाला सारशी काय जगात ना चित खेळ चित खेळ का चित तिथंच नेटच गाव आहे. या 2 गावची काहीच करायची म्हणजे हे अशी नाही कांबळ्याची नाही करायची. कांबळ्याच्या हापसात आपलं ते नाही करायचं. कोण आहे मुंगसाची कांबळे का बनसोड का ना बाप्पा बनसोड मुंगसाची बनसोड सॉरी कांबळे चाला. तर त्या बाई ना पोरगी नांदूच दिली नाही. तिनं केल्या भावाच्या तिने काय म्हणून नको म्हणलं बाई सासूचं. मोठा मामा हे होता मामा तसाच होता. एक चुंगळी
आली तशी नाही बोलायची एक चुंगळी तिनं खाली भाकरी संगळवल्या. आता लागले बुरे मग ती एक चुंगळी त्याच्या भोवभोवती जा चुंगळी बरोबर एक चुंगळी संगळी तर मी काय ती नाही बोलली मी. पण मामा आलता त्याचा काय म्हणलं होतं पहा म्हणलं दादा एवढ्या भाकरी छान केल्या खायला भेटत अन्न खायला भेटत नाही तर ते म्हणे आमच्या दोन पोते आमच्या ढोरायला लावतो म्हणे आमचे दोन पोते सांगतात ढोरायला लावतो. म्हणलं दादा आम्ही गरीब हो ना आम्हाला आमची तर सोय लागत नाही तर ढोरायला कुठे दोन पोते झाली का म्हणे तुमची लायकी आहे का म्हणे तुम्ही भाकरी दाखवल्या म्हणे तुमची लायकी आहे का म्हणे भाकरी दाखवायची असा म्हणला होता. म्हणून बाप्पा अंगा काठीचं तर माझ्या सासूची पोरगी म्हणलं की म्हणून विषय निघला बहीण भाव नाहीतर विषय निघत नव्हता. त्या बाईचं पोरगं आहे ते सांगा कोणाच्या मायचा जीव तू तिला आता मोठं करते काय शाळा शिकवते काहीतरी हे करते काहीतरी कमावून ठेवते कोणासाठी. म्हणून ही जाऊन घेऊन आहे कोणाचं ते मावा भिक्का मागत ना पण काहीच नाही तसं करायचं. गाई वासराची ताटतूड कधीच नाही करायची. नाही लेक असो बहीण भावानं का तुमची लेक असो आपल्याला सुनायतात आपल्याला लेखी येतात सुनायतात. मग आपण जर लेकीला सांगलं तर आपल्या घरी सून येते आपली परिस्थिती तीच होते. म्हणून नको बापा गरज नाही. म्हणून मग सांगायचं होतं आधी नाही का सांगलं मी बाबा सांगेल का पण ते नाही सांगू शकत मी फक्त इथं म्हणजे का नाही दगा बसला म्हणून त्याच्यामुळे हे काढला. इतके जीवनात दुःख गेले मरता वाचलो म्हणून त्याने काय पारणा पिऊन म्हणून आम्ही निर्णय घेतला. कोणालाच नाही मी कोणाच नाही मी